स्वागत आहे. आजच्या टॉप इंडिया टॉक्सच्या कार्यक्रमात अ, आपल्यासोबत आहेत सूर्यभान हनुमंतराव पाटील. तर तत्पूर्वी टॉप इंडिया टॉक्स च्या मुख्य इंटरव्ह्यूकडे वळण्यापूर्वी नेमकं टॉप इंडिया काय आहे किंवा टॉप इंडिया टॉक्स काय आहे, याची थोडक्यात मी ओळख करून देतो. तर सी-एफ-एस-सी ॲक्शन फाउंडेशन चा एक उपक्रम टॉप इंडिया ज्याचा फुल फॉर्म आम्ही सांगतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉलिटिक्स हा उपक्रम आपण राबवतोय आणि त्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉलिटिक्सच्या अंतर्गत आपण युवकांना प्रेरणा मिळावी, अ, महाराष्ट्रातल्या युवकांना एक अ, म प्रेरणेचं स्थान काहीतरी असावं किंवा त्यांच्या कल्पनाशक्तींना बळ मिळावं म्हणून आम्ही टॉप इंडिया टॉक्स हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. दर दुसऱ्या रविवारी इथे आम्ही वेगवेगळे प्रमुख पाहुणे आमंत्रित करत असतो. त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेलं काम, अ, त्यांनी राबवलेले उपक्रम याच्याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती देत असतो. जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी नवीन माहिती मिळेल आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत मिळेल. एकंदरीत अशी ही टॉक्सच्या मागची आयडिया आहे. टॉप इंडिया येणाऱ्या काळामध्ये जे गावातून निवडून येणारं नेतृत्व आहे, त्याच्यावर काम करायचा विचार करतंय. लवकरच टॉप इंडिया आपला एक इंटर्नशिप प्रोग्राम लॉन्च करेल. त्याद्वारे आम्ही अ, काही तरुणांना किंवा तरुणींना प्रशिक्षण देण्याचं नियोजलेलं आहे. अ, ज्या प्रशिक्षण प्रक्रियेतून ते बाहेर पडल्यानंतर त्यांना एकूणच समाजकारणाची, राजकारणाची एक ओळख होईल आणि पुढे जाऊन ते त्यांच्या गावाच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होऊ शकतील. तर एकंदरीत हे टॉप इंडियाचं काम आहे. आणि आता जास्त वेळ न घालवता मी सर्वप्रथम आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं प्रमुख पाहुण्यांची एक ओळख करून देतो. अ, आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत सूर्यभान हनुमंतराव जाधव पाटील. त्यांचं जे शिक्षण आहे, ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे इथून त्यांनी कंप्लीट केलेलं आहे ग्रॅज्युएशन. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे लोक प्रशासन या विषयामध्ये. त्यानंतर गांधी फेलोशिपमध्ये त्यांनी त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. गांधी फेलोशिप त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर व्हिजन इंडिया फेलोशिप ही सुद्धा त्यांनी कंप्लीट केलेली आहे दिल्ली येथून. त्यानंतर दिल्ली, राजस्थान, पंजाब, गुजरात यांसारख्या राज्यांचे निवडणूक नियोजन सल्लागार म्हणून त्यांनी विविध पातळींवर काम केलेलं आहे. इस्रायल, सिंगापूर यांसारख्या विकसित देशांचे त्यांनी दौरे केलेले आहेत आणि तिथं आपल्या भारताला भारताला काय म्हणतात, अ, नेतृत्व त्यांनी भारताचं तिथं केलेलं आहे. त्यानंतर अ, भारताच्या निर्माणातील युवकांची नेमकी भूमिका काय? अ, ह्या विषयावर त्यांनी भरपूर व्याख्यानं दिलेली आहेत. त्यासाठी ते भारतभर फिरलेले आहेत आणि आता सध्या पूर्ण वेळ ते स्वाभिमानी शेतकरी संघटना अ, अ, या संघटनेत प्रवेश करून सरचिटणीस या पदावर ते कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रातील संघटना वाढीसाठी त्यांची सक्रिय भूमिका राहिलेली आहे. त्यांचं मूळ गाव गोपूज आहे. सातारा जिल्ह्यातील ते गाव आहे. तर ही आपल्या प्रमुख पाहुण्यांची अ, अ, ओळख झाली. तर जास्त वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया आणि ठरलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनानुसार पहिला प्रश्न हा परिचय, पार्श्वभूमी आणि शैक्षणिक प्रवासाबद्दलच असतो. त्यामुळं सूर्यभान सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, की आमच्या दर्शकांना किंवा युवकांना, तरुणींना तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आणि तुमच्या त्या शैक्षणिक प्रवासाचा तुमच्या करिअरवर कसा प्रभाव पडला याबद्दल थोडं शेअर करू शकताल का?
थँक्यू. सर्वप्रथम टॉप इंडियाच्या सर्व कोर टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की या अतिशय उल्लेखनीय अशा कार्यक्रमासाठी माझी निवड केलीत आणि त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. ज्याप्रमाणे आता स्वयंजी तुम्ही सांगितलं की माझी जी काही पार्श्वभूमी आहे ती एका सातारा जिल्ह्यातील छोट्याशा ग्रामीण खेड्यातली आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही माझं शिक्षण होतं ते सुरुवातीचं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं, मराठी शाळेमध्ये. त्याच्यानंतर मी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. परंतु थोडंसं उच्च शिक्षणासाठी कायमच मला अवांतर वाचनाची आवड असल्यामुळे पुण्याविषयी एक आकर्षण असायचं की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु फॅमिली बॅकग्राऊंड एवढं सपोर्टिव्ह म्हणजे फायनान्शियली वेल साऊंड नसल्यामुळं थोड्याशा काही कन्स्ट्रेंट होत्या सुरुवातीच्या काळामध्ये. परंतु त्या गोष्टींवर देखील मात करून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन संपताना शेवटच्या वर्षामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला निवड देखील माझी झाली होती, परंतु जसं मी सांगितलं की थोडंसं फायनान्शियली तेवढं साऊंड बॅकग्राऊंड नसल्यामुळं मला ते कंटिन्यू करता आलं नाही. परंतु त्यांचं ऑफर लेटर आजही माझ्याजवळ आहे की जे मला कायमच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपल्या संविधानाचे जे कोणी म्हणजे रचयिते आपण म्हणतो ज्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, मनमोहन सिंग यांच्यासारखे बरेच मंडळी शिकले, आपले गव्हर्नर त्या ठिकाणी शिकून आले. अशा महाविद्यालयात निवड होणं एक माझ्यासाठी प्राऊड मोमेंट होती. त्याच्यानंतर थोडंसं सोशली मी महाविद्यालयामध्ये असतानाच बऱ्याचशा उपक्रमामध्ये होतो. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना मी एक दृष्टी विजन फॉर ब्लाइंड म्हणून एक NGO सुरुवात केली होती की ज्या विद्यार्थ्यांना प्रज्ञाचक्षू विद्यार्थी आहेत ज्यांना पाहता येत नाही, ज्यांना नॉर्मल बुक्स वगैरे रिडिंग करता येत नाही, अशांसाठी आम्ही ब्रेल पुस्तकांची एक लायब्ररी त्या ठिकाणी आमचे मित्र सागर धुमाळ, विजय बुरुंगले असे जे काही आमचे सहकारी होते महाविद्यालयामध्ये त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचं आम्ही काम करत होतो महाविद्यालयात असल्यापासून. आणि त्यातूनच नंतर मी आनंदवनला श्रमसंस्कार छावणीमध्ये 1 महिनाभर राहिलो होतो बाबा आमटेंच्या आनंदवन या ठिकाणी. त्यातून अजूनच थोडीशी सोशल ओरिएंटेशन वाढत गेलं आणि मग वेगवेगळे सोशल कॅम्प्स करणं, NCC मध्ये पार्टिसिपेट करणं, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणं, वेगवेगळ्या निबंध स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करणं, डिबेट स्पर्धांमध्ये, हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कायमच कॉलेजमध्ये होत असल्यामुळं लिडरशिप स्किल्स त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला मला फार संधी मिळाली. आणि ग्रामीण भागातून आल्यानंतर थोडासा एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो मुलांमध्ये की बाबा मला इंग्लिश तेवढं व्यवस्थित बोलता येत नाही किंवा मला आता मी कसं कम्पीट करणार आहे शहरातल्या सर्व त्या वातावरणामध्ये. परंतु या सर्व गोष्टींवर मात करून वक्तृत्व बऱ्यापैकी तिथून मी फेअर करत गेलो, बऱ्याचशा सुधारणा केल्या आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना राष्ट्रीय पातळीवर ओडिसामध्ये प्रथम क्रमांक अन्सर शेख म्हणून आता जे IAS आहेत ते आणि मी सोबत होतो एका स्पर्धेला, तर मला 2य क्रमांक मिळाला होता. तिथून पुढे अजूनही थोडा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि मग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर बोलत गेलो. पण पॉलिटिकल ओरिएंटेशन पहिल्यापासून होतं की काहीतरी आपल्याला जर विकास शाश्वत करायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये तरुणांनी राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं पाहिजे, हा विचार कुठंतरी मनामध्ये होता. परंतु ते करत असताना आपल्याला नोकरी करायची नाही, पण नोकरी करत नसताना देखील आपण फायनान्शियली पण डिपेंडेंट असू नये घरच्यांवर, अशा पद्धतीच्या काही गोष्टी सर्च करत असताना फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गांधी फेलोशिप नावाची जी काही NGO काम करते देशामध्ये आपल्या एज्युकेशन डोमेनमध्ये, तर त्यांचं एक कॅम्पस प्लेसमेंटची प्रोसेस होती. त्या ठिकाणी गेलो आणि इंटरव्ह्यूज वगैरे झाले, त्यातून सिलेक्शन झालं आणि मग राजस्थानमध्ये 2 वर्ष मी चुरू जिल्ह्यामध्ये राहिलो की ज्या ठिकाणी प्रिन्सिपल लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामवर काम केलं आणि वेगवेगळे पब्लिक सिस्टम प्रोजेक्ट्स केले, कम्युनिटी इमर्जन प्रोजेक्ट केले. लर्निंग जर्नीमध्ये डेहराडून, उत्तराखंड या सर्व भागामध्ये फिरलो, दिल्लीमध्ये फिरलो आणि मग वेगवेगळ्या नवनवीन संस्था, नवनवीन राजकीय नेतृत्वांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला कुठंतरी प्रायव्हेट ड्रीम आर्टिक्युलेशन नावाचा एक तिथं प्रोग्राम असतो की त्या प्रोग्रामच्या म्हणजे पूर्ण प्रोसेस नंतर मला कळालं की आपण
आपलं ओरिएंटेशन जास्त पॉलिटिकली याच्यामध्ये आहे आणि तेच आपल्याला कंटिन्यू केलं पाहिजे. पण पुन्हा तोच प्रश्न होता की पूर्ण वेळ कुठेही नोकरीसारख्या व्यवस्थेमध्ये बांधलं न जाता आपल्याला थोडेसे आपले जे ॲस्पिरेशन्स आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कंटिन्यू करता येईल. पुन्हा अशाच पद्धतीनं मी एक्सप्लोर करत असताना व्हिजन इंडिया फाउंडेशन जे इलेक्टोरल डोमेनमध्ये मला मेंबर ऑफ पार्लमेंट्स वेगवेगळ्या खासदारांसोबत काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली, ज्या माध्यमातून मी गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सवर खासदारांसोबत काम केलं. तिथल्या काही ग्रामीण भागातल्या सरपंचांना कसं बिल्ड करता येईल, गावं कशी संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट्स केले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पॉलिटिकल लिडर्सच्या सोबत इंटरॅक्शन करून कॅम्पेन मॅनेजमेंटसाठी काही एक्सपोजर मिळाला. इलेक्शन कॅम्पेन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यावरही बराच गुजरात 2017 विधानसभा इलेक्शनमध्ये सुरतमध्ये काम केलं, मजुरा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये. आणि मग ह्या सगळ्या भूमिकांमध्ये हळूहळू पुन्हा एक पॉलिटिकल लिडरशिप आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये माघारी गेलं पाहिजे. मग पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तेच एकमेव केंद्रस्थान आपलं गाव होतं. आणि या सर्व गोष्टी करत असताना इस्रायलला जाणं झालं, सिंगापूरला जाणं झालं आणि ग्रामीण भागामध्ये आपल्या तिथल्या काही गोष्टी आपल्याला इन्कल्केट करता येतील का, काही तिथल्या पायलट प्रोजेक्ट इकडे आणता येतील का, याच्यासाठी मला बऱ्याचशा त्या ठिकाणी किबूस नावाच्या ज्या काही इस्रायलमध्ये शेतीच्या पद्धती आहेत, ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे, नेटाफिम सारखी जी कंपनी आहे त्या ठिकाणी फाउंडेशन तिचं इस्रायलमध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर बऱ्याचशा अजूनही कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मिळाल्या आणि पुन्हा आता माझ्या करिअरवर ह्या गोष्टी पुन्हा इम्पॅक्ट करतायत की ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत जोडल्या गेलेल्या संघटनांमध्ये काम करतो त्यावेळेस हे सर्व नेटवर्क आपल्याला चॅनलाइज करता येतं. नक्कीच. तुम्ही अगदी सविस्तरपणे तुमच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली आणि फर्ग्युसन कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेचा उल्लेख करताना तुम्ही अगदी महत्त्वपूर्ण नाव घेतलं, अन्सार शेख सरांचं. महाराष्ट्रात गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. दोघांनी सोबत वक्तृत्व स्पर्धेला तुम्ही गेलात अन्सार शेख सरांच्या सोबत. दोन युवक, दोघांच्या मनामध्ये बदल घडवून आणण्याची जिद्द, पण दोघांनी मार्ग वेगवेगळे पत्कारले. एकानं प्रशासनाचा हात धरला तर एकानं राजकारणात प्रवेश केला आणि दोन्हीही मार्ग तसे सन्मानजनक आहेत. प्रत्येक मार्गाची अडचण वेगळी आहे, प्रत्येक मार्गाचे स्ट्रगल्स वेगळे आहेत. त्यावर आपण पुढं सविस्तर बोलूयातच. पण हे खरंच एक कौतुकास्पद आहे आणि युवकांना खूप प्रेरणादायी चित्र सुद्धा आहे की समाजात बदल घडवण्यासाठी फक्त एकच मार्ग आपल्याला समोर दिसतो, प्रशासकीय सेवा. पण तसे दुसरेही मार्ग आहेत. आपण राजकारणात सुद्धा जाऊन प्रशासनात बदल घडवून आणू शकतो, ज्याचा तुम्ही स्वीकार केला. कदाचित तो एवढा समाजमान्य मार्ग नाहीये, पण आपलं काम हेच आहे की राजकारणातून समाजकारण करायचा प्रयत्न किंवा त्याच्या बद्दल जागृती करण्याचा प्रयत्न आपण करतोय. नक्कीच हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही तुमची परिचय आणि तुमचा पार्श्वभूमी सांगितली, त्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. जसं मी तुमची ओळख करून देताना सांगितलं होतं की तुम्ही इस्रायल आणि सिंगापूरचे दौरे केलेले आहेत. तर मग इस्रायल आणि सिंगापूरचा तुमचा जो अभ्यास दौरा होता, त्याच्यातील महत्वाचे अभ्यासाचे मुद्दे कोणते होते किंवा तो दौरा कशासाठी होता आणि त्या दौऱ्याच्या अनुभवांचा तुमच्या कामावर कसा प्रभाव पडला, त्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या. सर्वप्रथम इस्रायलला मी गेलो होतो की ज्यावेळेस गावामध्ये रेन वॉटर कन्झर्वेशनचा एक प्रोजेक्ट आम्ही केला होता, त्यावेळेस देखील मी दिल्लीमध्ये या सर्व कामांमध्ये पॉलिसी मेकिंग प्रोसेसमध्ये एंगेज्ड होतो. पण गावाकडं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं थोडंसं काय म्हणायचं, आपल्याला एक इम्पथीची भावना असते की आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देता आलं पाहिजे. तर मी सुट्टी टाकून मग त्या पाणी फाउंडेशनच्या मुवमेंटमध्ये पूर्ण वेळ सहभागी झालो आणि बरेचसे क्राऊड फंडिंग आम्ही उभं केलं. त्यातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी
नवनवीन तरुण नेतृत्व देखील त्यातून उभी राहिली. आणि जसं आता आपल्या सत्यजित टीम मध्ये आपल्या काम करतोय, तर आम्ही त्यावेळेस पूर्ण हा प्रोजेक्ट सोबत रन केला होता गावामध्ये. तर यातून कधीही एकमेक म्हणजे एकाच गावात राहणारे परंतु एकमेकाशी कधी इंटरॅक्शन नसणारी मंडळी एकत्र आलो आम्ही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी रन करत असताना दिल्लीतली आमची जी टीम होती, तर त्या टीमनं असं ठरवलं की बाबा ग्रामीण भागामध्ये शेती क्षेत्रामध्ये हा चांगलं काम करतोय, तर यांना इंटरनॅशनल एक्सपोजर देणं गरजेचं आहे. आणि मग मला इस्रायलच्या ज्या डेलिगेशन मध्ये आहे, जिथं काही IAS अधिकारी होते, काही सुप्रीम कोर्टातील वकील मंडळी होते, काही राजकीय क्षेत्रातील मंडळी होते, असे एक म्हणजे मिक्स कोर्ट असताना शेतकरी बॅकग्राऊंड असणारा मी एकमेव त्याच्यामध्ये होतो की जो ग्रामीण भागातून आलो होतो. तर मला देखील त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि जे इस्रायलची एम्बेसी आहे त्या एम्बेसीने पूर्ण तो प्रोग्राम आमचा तिथं होस्ट केला होता. तर मग महत्वाचे लर्निंग सांगायचं म्हटलं तर सर्वात प्रथम इस्रायलच्या बाबतीत आपल्याला काय शिकता येईल किंवा आपण त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे. तर मला वाटतं की सध्या आता पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा संघर्ष आपण सगळेजण पाहतोच. आणि मी त्या ठिकाणी म्हणजे तो जो बॉर्डर एरिया आहे त्या ठिकाणी देखील गाझा स्ट्रीपवर जाऊन आलेलो आहे. आणि तिथल्याही काही डिफेन्सच्या मंडळींशी, काही मोसाद ऑर्गनायझेशनच्या सिनियर ऑफिशियलशी इंटरॅक्शन केलं होतं. तर सर्वात प्रथम मला जाणवलेली गोष्ट म्हणजे एका शाळेमध्ये आम्ही तिथे गेलो असताना एक लहान मुलांना प्रश्न विचारला होता. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांच्यामध्ये जो काही राष्ट्रभक्तीची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी झाली. की आम्ही जे हे करत होतो, जस्ट चर्चा करत होतो की त्यांनी उलट प्रश्न विचारला की वेअर आर यू फ्रॉम. तर मी सांगितले की आय एम फ्रॉम इंडिया. त्यांचं उत्तर होतं की हो इंडिया, इंडिया इज गुड बट इस्रायल इज ग्रेट. म्हणजे स्वतःच्या देशाविषयी असणारं जे काही एक्स्ट्रीम नॅशनलिझम किंवा राष्ट्रभक्ती आपण म्हणू शकतो, त्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला लहान लहान मुलांच्या मध्ये दिसल्या, ज्या की आपण आर्टिफिशियली एखाद्याला असं टॉट करू शकत नाही किंवा मॉकरी करू शकत नाही कोणी. ते थोडंसं नर्चरच करावं लागेल त्यांच्यामध्ये. आणि 18व्या वर्षी मुलगा असू द्या मुलगी असू द्या, दोघांनाही कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग त्या ठिकाणी आहे, जे की कधीही इमर्जन्सी केसमध्ये त्यांना युद्धामध्ये उतरावं लागलं तर सर्व सिव्हिलियन नागरिक देखील हातामध्ये शस्त्र घेऊन देशाच्या रक्षणासाठी उतरू शकतील, अशी एक सुंदर अशी प्रणाली त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेती क्षेत्रामध्ये त्या देशानं 95% सेल्फ सस्टेनेबिलिटी आणलेली आहे स्वतःमध्ये. की ठराविक गोष्टी म्हणजे सोडल्या ज्या आपल्या अन्न पदार्थांमधील असतील की ज्या तिथं उगवत नाहीत किंवा त्या होऊ शकत नाही, कारण आसपास सगळा मिडल ईस्टचा आखाती भाग आहे ज्यामध्ये सगळं वाळवंटच आहे. शुगर केन असेल किंवा असे काही जे वॉटर इंटेन्सिव्ह प्लांट आपण म्हणू शकतो की ज्यांना पाण्याची जास्त गरज असते, असे पदार्थ सोडले तर उर्वरित सर्व फळ भाज्या ते स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या कन्झम्पशन पुरते ग्रो करतात. आणि त्यामुळे इस्रायल हा आपण म्हणतो की देश जगामध्ये शेती क्षेत्रामध्ये एक चांगला नावाजलेला देश आहे. त्याच्यामध्ये अजून आम्हाला एक पाहायला मिळालं की नेटाफिम सारखी जी काही आज जगभर वेगवेगळ्या देशामध्ये काम करणारी ड्रिप इरिगेशन मध्ये ठिबकची जी काही कंपनी आपण म्हणतो, त्या कंपनीचा उगम त्या ठिकाणी झाला. वाळवंटामध्ये एक छोटीशी पाईप पडलेली असताना त्या ठिकाणी एका माणसानं पाहिलं की त्या पाईपला छोटस एक होल आहे आणि त्या होल मधून पाणी टिप 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 गळत होतं आणि तिथून काही दिवसानंतर एक छोटस झाड उगवलं. तर मग त्याच्या लक्षामध्ये असं आलं की असं जर काय होऊ शकतंय की त्या पाईपमध्ये छोटस पाणी आपण एक टोपणभर ठेवलं होतं आणि त्यातून जर त्या कमी पाण्यामध्ये जर आपण एक झाड उगवू शकतो, तर त्या वाळवंटामध्ये देखील आपण ड्रिप इरिगेशन करून मग त्या ठिकाणी थोडस मॉडिफिकेशन आलं आणि नेटाफिम सारखी एक जगभर काम करणारी मोठी ऑर्गनायझेशन उभी राहिली. तर आपल्याला एक पॅटर्न असा दिसतो की जपान असू द्या किंवा इस्रायल असू द्या, फ्रॉम नो बडी टू समबडी अँड समबडी टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं आपण त्यांना म्हणू शकतो. की अगदी सगळं काही नष्ट झालेलं असताना मुठभर इस्रायली लोकांना म्हणजे हाकलून दिलेलं होतं, कुठेही त्यांना स्थान जगामध्ये मिळत नव्हतं. हिटलरच्या माध्यमातून जे काय अत्याचार झाला, लाखो ज्यू लोकांना त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी रेड सीच्या जवळ स्वतःचा एक छोटासा देश वसवला की ज्या 3 धर्माचे मुख्य राजधानी आपण म्हणतो किंवा धार्मिक स्थळ जे आहे. तर अशा पद्धतीने एक स्ट्रगल मध्ये उभा राहिलेला देश आणि कशा पद्धतीनं सेल्फ सस्टेनेबिलिटीकडे जाऊ शकतो हा एक पॅटर्न आपण पाहू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पावसाची अतिशय कमतरता असताना देखील
पर लिटर पाणी शेतकरी सरकारकडून विकत घेतात आणि त्या पाण्याचा ऑप्टिमम युटिलायझेशन करून ही सर्व शेती अगदी घरातल्या कुंडीतल्या झाडापासून ते शेतातल्या मोठमोठ्या बदामाचे असू द्या, खजुराची झाडं असू द्या, या सर्व झाडांना ते ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देतात. कुठेही आपल्याकडे जे डुबुक पद्धतीने शेती आपण म्हणतो की ऊसाच्या शेतामध्ये पाणी गेलंय का नाही, तर आपण दगड मारून बघतो, पोचला असेल तर आवाज येतो. आणि अशा पद्धतीने आपण पाण्याची कुठलीही त्या पद्धतीने नियोजन नसतंय किंवा बऱ्याचशा वॉटर इंटेन्सिव्ह प्लॅन आपण हे करतोय. सध्या आता मी एका संघटनेच्या दौऱ्यावर आहे, 30 किलोमीटर दररोज चालतोय आणि 522 किलोमीटरची एक यात्रा आहे. की आम्ही 37 वेगवेगळ्या फॅक्टरीज मध्ये जातोय, शुगर फॅक्टरीज, आणि 400 रुपये पर टन एक्स्ट्रा पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, जेणेकरून 3 कोटी टनाचे 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील. अशा पद्धतीची ही यात्रा सध्या सुरू आहे. मी एका राधानगरी तालुक्यातील छोट्याशा गावामधून सगळ्यांशी आता संवाद साधतोय. आता आज देखील आम्ही 30 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं जे काही इस्रायल सारख्या देशामध्ये काम चाललेलं आहे, तर आपल्याकडे त्या ग्रॅव्हिटीने आपण कधी विचार करणार आहोत पाण्याविषयी, हा थोडासा प्रश्न मला पडतोय. कारण आता सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. ऊसासारखं पीक आता या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सगळीकडे ऊसच ऊस दिसतोय आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन कमीत कमी असते. बऱ्यापैकी सगळे पाट पाणी आपण ज्याला म्हणतो ते नॉर्मल वॉटरिंग जे असतं ते पाणी आपण ऊसाला वगैरे देत असतो. त्यामुळे पाण्याची आता अतिशय कमतरता इथून पुढे आपल्याला होऊ शकते. आणि मग इस्रायल सारख्या देशामधून आपण ह्या गोष्टी कशा पद्धतीने शिकू शकतो किंवा त्यांच्यापासून काय मोटिवेशन घेऊ शकतो, हा देखील एक महत्वाचा विषय मला त्या ठिकाणी जाणवतो. दुसरा दौरा होता तो सिंगापूरचा होता. त्याची थीम होती टाउन प्लॅनिंग, की एक छोटासा देश की ज्या देशाकडं अतिशय कमी लँड आहे आणि समुद्रामध्ये भर टाकून, ज्याला रिक्रिएशन म्हणतो आपण, तर अशा पद्धतीनं तो देश उभा राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशिया खंडातील सर्वात जास्त पर कॅपिटा इन्कम असणारा देश आहे. मग त्यांनी टुरिझमच्या आधारावर कशा पद्धतीने देश विकसित केला हे देखील पाहण्याजोगं आहे. की ज्या देशामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून, ट्रॅफिक रूल्स पासून, अगदी रस्त्यावर आम्ही ज्या एका मर्सिडीज बेंचच्या वाहनामध्ये 10 दिवस प्रवास करत होतो, त्या वाहनाच्या ड्रायव्हरला मी शेवटच्या दिवशी प्रश्न विचारला होता की इकडे काय हॉर्न असतात का नाही. तर तो म्हटला असतात आमच्या गाड्यांना हॉर्न, पण आम्हाला कधी गरज पडत नाही. एक छोटस उदाहरण आहे की किती सेन्सिटिव्हली लोक त्यामध्ये शिस्तीच्या माध्यमातून देशासाठी काम करत असतात. म्हणजे एखाद्या बाहेरच्या गेलेल्या माणसाला सहज त्या गोष्टीची जाणीव व्हावी की कुणी हॉर्न मारत नाहीये, कुणी तिकडं दंगा करत नाही. एखाद्या अपंग व्यक्तीला जर इमर्जन्सी आली असेल तर प्रत्येक चौकामध्ये इमर्जन्सी बटन्स आहेत की ज्या बटन दाबल्यानंतर सिग्नल लगेच पडतो आणि तो झेब्रा क्रॉसिंग वरून तो व्यक्ती क्रॉस करू शकतो. म्हणजे एका ठिकाणी असं झालं होतं की एका व्यक्तीने सिग्नल तोडला होता. त्याला फाईनच अशा पद्धतीचा होता की त्याला ती गाडी म्हणजे घरी घेऊन जाणं सुद्धा परवडणार नाही. अशा पद्धतीचे काही एक्स्ट्रीम फाईन्स देखील त्या ठिकाणी आहेत. आणि मग समजा 2 लेन आहेत आपल्याकडे, जसं 4 पदरी रोड आहे, मग एक लेन जर समजा फक्त हेवी व्हेकल साठी असेल आणि एक लेन जर कार साठी असेल आणि हेवी लेन जर पूर्ण मोकळी असेल, तरी देखील कुठलाही कारवाला त्या हेवी लेन मधून प्रवास करत नाही, भले दिवसभर ती लेन मोकळी राहिली तरी चालेल. अशा काही छोट्या छोट्या शिस्तीच्या बाबतीत त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या की ज्या खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येक सिटीजनचं हे कर्तव्य आहे की आपण आपल्या देशासाठी फक्त राजकारण्यांना आपण शिव्या देत असतो की बाबा राजकारण असं आहे, राजकारण तसं आहे, ब्युरोक्रेसी करप्टेड आहे, बरेच आपण लोकांना टीका करत असतो. परंतु टीका करण्यापेक्षा मला वाटतं की इथं कन्स्ट्रक्टिव्हली आपण स्वतः ॲज अ सिटीजन काही पावलं उचलू शकतो की ज्याच्या माध्यमातून आपण देशासाठी एक काय म्हणू शकतो, एक सुशिक्षित सक्षम नागरिक म्हणून आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे. दॅट्स इट. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही इस्रायलचं वर्णन केलं, सध्या हमास आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष आपण सगळेजण पाहतोय. पण तुम्ही गेला होतात, ते चित्र वेगळं होतं आणि तुम्ही जिथे जे पाहून आलात त्या गोष्टी वेगळ्या होत्या. आणि सिंगापूरमधला सुद्धा तुमचा अनुभव तुम्ही सांगितला. मग याचा आपण एक
जर संक्षिप्तरित्या तुम्हाला इस्रायलमधील 2 गोष्टी ज्या तुम्हाला अशा वाटल्या, की बाबा ह्या मला भारतात अ, अ, याचा अनुसरण करून आपण विकास साधू शकतो किंवा अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सिंगापूरमध्ये बघितल्या आणि तुम्हाला वाटले, की ह्या गोष्टी जर आपण भारतामध्ये याची अंमलबजावणी केली, तर विकास कामामध्ये गती येईल. अ, याचा आपण सांगू शकता का? इस्रायलच्या दोन गोष्टी जर म्हटलं तर पहिली आहे की मिलिटरी ट्रेनिंग जे आहे त्यांनी कंपल्सरी केलं यंगस्टर्सला. काही प्रमाणात आपण आता अग्निवीर म्हणून जी काही स्कीम आणलेली आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहेत, पण दॅट इज नॉट ॲज ए फुल टाइम ट्रेनिंग. ते एक करिअर म्हणूनच लोक त्याच्यामध्ये बघतील. परंतु हे जे कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आहे त्याच्यामधून एक आपल्याला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव नेहमीच होत राहणार आहे, की आपल्या देशावर जर इमर्जन्सी आली तर आपण नेहमीच सदैव तत्पर असलं पाहिजे. जसं एनसीसी आपल्याकडे आहे, परंतु ते अजूनही कसं इफेक्टिव्ह आपण करू शकतो. इस्रायल विषयी दुसरी गोष्ट जर म्हटली तर मला वाटते की ड्रीप इरिगेशन ही सिस्टीम आपल्याला थोडीशी लार्ज स्केलवर जर वापरता आली तर अजूनही जो दुष्काळाचा प्रश्न आपल्याकडे असतो की लेस अमाऊंट ऑफ वॉटर आणि इफेक्टिव्ह त्याचं मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये आपण इस्रायल सारख्या देशाकडून शिकू शकतो की ज्यांनी सोलरच्या माध्यमातून ड्रीप घेतलेला आहे, त्याला अजूनही थोडंसं सस्टेनेबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या उंचीच्या कठड्यावर तिथं पाण्याची टाकी ठेवली जाते, त्याच टाकीवर सोलरचा पंप बसवला जातो आणि मग तिथून सर्व घरातील झाडांना वगैरे पाणी दिलं जातं. तर असं काही अजूनही त्याच्यामध्ये आपल्याकडे सोलर आलंय, पण ते तेवढ्या पद्धतीने डिसेंट्रलाइज झालेलं नाही. अगदीच एखाद्या गावामध्ये 2-4 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये लार्ज स्केलवर काम करण्याची मला वाटते गरज आहे. सिंगापूर मधल्या 2 गोष्टी जर आपल्याला घ्यायच्या म्हटलं तर एक म्हणजे सिटी प्लॅनिंग. आता आपल्यामध्ये पुण्यासारखं शहर आहे की ज्याच्यामध्ये आशिया खंडातील सगळ्यात जास्त टू व्हीलर मला वाटतं पुण्यात आहेत, असा एक रिपोर्ट आलेला आहे. आपण पाहतो पुण्यामध्ये जात असताना ऑड इव्हन पार्किंगची व्यवस्था आहे, परंतु बऱ्याचदा रुल्स नुसार जागाच नसते आणि पर्याय नसल्यामुळे लोकांना पार्किंग हे नो पार्किंग झोन मध्ये करावे लागतं. त्यावेळेस आणि असंख्य प्रश्नांना त्यांना तोंड द्यावं लागतं. बरेचदा आरटीओ वाल्यांशी त्यांचं भांडण होत असतं किंवा त्या गाड्या उचलून नेल्या जातात. अननेसेसरी बऱ्याचदा सिटीजन्सना त्याचा त्रास होत असतो. तर मग आपल्याला लॉंग टर्म काय त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह मेजर्स काय घेता येतील का? सीएनजी वर जास्तीत जास्त आपल्याला, जसं दिल्लीमध्ये आता बसेस वगैरे सगळ्या सीएनजी झालेल्या आहेत जेणेकरून पोल्युशन कंट्रोल करता येईल. तर मला वाटतंय की पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त इफेक्टिव्ह करणं. मेट्रो आता कुठेतरी पुण्यामध्ये आलेली आहे, ती पण थोडीशी अजून तेवढ्या प्रमाणात स्केलेबल झालेली नाही जशी दिल्लीमध्ये आहे. तर मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त युटिलाइज करून लोकांनी पर्सनली त्याचा लाभ जर घेतला तर शहराच्या या सर्व व्यवस्थेवर ताण कमी कसा होऊ शकतो याचं बेस्ट उदाहरण सिंगापूर आहे. दुसरी गोष्ट, पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठी सिंगापूरनं जे टुरिझमची मदत घेऊन काम केलेलं आहे ते अतिशय सुंदर काम मला वाटते, की अगदी रिक्रिएशन करून आर्टिफिशियली त्यांनी त्या केबल्स वगैरे मधून बरेचशा अख्खा देश फिरून येता येईल अशा पद्धतीचे ट्रॉलीज बसवलेले आहेत. केबल ट्रॉली आपण म्हणू शकतो त्याला, की ज्या ट्रॉलीजमध्ये बसून बऱ्यापैकी देश तिकडून फिरता येत होतो. तर मग अशा काही नवनवीन संकल्पना आपल्याला राबवता येतील का? एक छोटस उदाहरण आहे आपल्याकडं, रायगडाला जाताना आता रोपवेनं जाता येतं, म्हणजे बऱ्याचशा वृद्ध लोकांना त्याचा लाभ घेता येतो, वर जाता येतं. तर अशा पद्धतीच्या टुरिझम मध्ये आपल्याला बराच स्कोप आहे. आपल्याकडे एवढे ऐतिहासिक वेगवेगळे किल्ले आहेत, वेगवेगळे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, गावं आहेत, तर त्याचं प्रिझर्वेशन कसं करता येईल आणि मग इंटरनॅशनल टुरिझम आपल्याकडे जास्तीत जास्त कसे आकर्षित होतील आणि ग्रामीण भागाच्या इकॉनॉमीवर त्याचा कसा इम्पॅक्ट होईल हे देखील आपल्याला सिंगापूरकडून शिकता येईल. नक्कीच. म्हणजे इस्रायलकडून देशभक्ती किंवा कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आणि त्यांचे कृषीविषयक केलेले प्रयोग, मुख्यतः ड्रिप इरिगेशन बद्दल आपण ह्या 2 गोष्टी आपण घेऊ शकतो. आणि सिंगापूरकडून आपण शहर नियोजन आणि अ, या गोष्टी घेऊ शकतो. तर दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण हे 5वी पासून किंवा 4थी पासून म्हणत आलेलो असतो. पण
भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये कित्येक ठिकाणी पाण्याच्या अभावामुळे किंवा अ, पर्जन्य छायेच्या प्रदेशामुळे भरपूर संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आणि मग त्याचं रूपांतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये होतं. बाकी त्याला कारणं आहेत, पण हे एक त्यातलं एक कारण म्हणता येईल. तर मग आपण ड्रिप इरिगेशन सारख्या अ, अ, पद्धतीचा वापर करून नक्कीच शेती सुजलाम सुफलाम करू शकतो. त्याच पद्धतीनं भारत हे एक विकसनशील देशामधील नाव आहे, असं आपण म्हणतो. तर विकसनशील देशाचा अ, एक वैशिष्ट्य काय असतं, तर शहरांचे आकार सतत वाढत असतात. अ, ज्या पद्धतीने मुंबई एक 50 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी वाढत होती किंवा वाढलेली आहे, त्या पद्धतीने आता पुणे वाढतंय. त्या पद्धतीने आता महाराष्ट्रातील काही अजून जे शहरं आहेत, जसं सोलापूर म्हणता येईल किंवा संभाजीनगर, औरंगाबाद म्हणता येईल. ह्यांचा झपाट्याने विकास होतोय. अ, तर आकार वाढतोय. तर त्यावेळी शहरांचं प्रॉपर नियोजन असणं हे खूप गरजेचं आहे. जेणेकरून मग बाकी समस्या निर्माण होणार नाहीत. तर हे मुद्दे नक्कीच आपण लक्षात ठेवले पाहिजेत आणि आपल्या विकासाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. आता एक पाऊल पुढे जाऊन आपण एक पाऊल पुढे जाऊया आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं होतं, की तुम्हाला अ, अ, ग्रामीण विकासामध्ये किंवा राजकारणामध्ये एक इंटरेस्ट होता किंवा आवड होती. त्यानंतर तुम्ही गावामध्ये एकत्र येऊन काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. तर मग ह्याच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, की तुमच्या मते ग्रामीण विकास जो आहे त्यामध्ये तरुणांची भूमिका कशी असली पाहिजे? किंवा तुमच्या अ, मते त्या तरुणांची भूमिका तुम्ही कशी पाहता? सर्वप्रथम ग्रामीण भागातील आजचा जो तरुण आहे, मी जेवढं अंडरस्टँडिंग माझं आहे त्याच्यामध्ये एकतर दोन प्रकारच्या मोठ्या समस्या आज तरुणांना भेडसावत आहे. एक समस्या आहे जी बेरोजगाराची समस्या आहे, दुसरी आहे ती त्यातून उत्पन्न होणारी एक मोठी समस्या आहे जी की लग्नाविषयीची समस्या आहे. आता सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला ग्रामीण विकासामध्ये जर पुन्हा तरुणांना आपल्याला एंगेज करून घ्यायचं असेल, त्यांना पुन्हा अट्रॅक्शन वाटून ग्रामीण भागात पुन्हा त्यांनी माघारी यावं किंवा छोट्या मोठ्या शहरातल्या नोकऱ्या, तुम्ही जसं म्हटलं की आता शहरांवरचा ताण वाढत आहे, तर मला वाटतंय की तोच प्रयत्न आता सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे काही फिरतोय आज वेगवेगळ्या, अगदी परभणीपासून ते इकडे कोल्हापूरपर्यंत वेगवेगळे दौरे मी सतत करत असतोय, तरुणांना भेटत असतोय, त्यांच्याशी चर्चा संवाद करत असतो. तर त्याच्यामध्ये शेती एक ब्रँड नसणं ही एक फार मोठी समस्या तरुणांची झालेली आहे. म्हणजे बाबा शेती करणं म्हणजे तो कुठल्याच बाकीच्या क्रायटेरियामध्ये फिट होत नाही आणि म्हणून मग काहीच नाही करायचं, तर मग वडिलोपार्जित जी काही शेती मिळालेली आहे, वंश परंपरागत जे काही आपल्याला लाभलेलं धन आहे, तर ते कंटिन्यू करायचं म्हणून शेतीमध्ये तरुण सध्याचा दिसतो. त्याच्या तुलनेमध्ये तरुणींनी थोडस करिअरकडे सिरियसली बघितल्यामुळं सर्वसाधारण एका लोअर इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड असलेल्या लोअर आपण म्हणू शकतो की अगदी ग्रामीण भागातल्या तरुणींचं देखील आज ग्रॅज्युएशन कमीत कमी झालेलं शिक्षण आपण पाहायला आपल्याला मिळते आणि ऑब्विसली त्याच्यामधून तरुणींचं एक डिमांड वाढलेली आहे की मला नोकरदार मुलगा भेटावा किंवा जोडीदार माझा XYZ ह्या क्रायटेरियामध्ये बसणार असावा. आणि त्याच्यामध्ये शेती हा विषय कुठंतरी दुय्यम स्थानी येत असल्यामुळे जे तरुण गावामध्ये ग्रामीण भागातील शेती हा पूर्ण वेळ व्यवसाय करतात त्यांना आज ती समस्या भेडसावताना आपण पाहतो. मग आपल्याला युवकांचं जर कॉन्ट्रीब्युशन पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये वाढवायचं असेल तर सर्वप्रथम शेतीला एक सन्मानाचा दर्जा द्यावा लागेल. तर त्याच्यासाठी काय पावलं उचलायला लागतील, तर आपल्याला मग जी काही शेती आपण करतोय ती ऊसाची असू द्या किंवा तरकारीची असू द्या, कांदा बटाटा ही जी काही पिकं आहेत त्यांना मग शाश्वत हमी भाव सरकारनं देण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत. सध्याचा प्रश्न आहे की आता आमच्याही घरी कांद्याचं पीक आम्ही घेतलं होतं. साधारण 9-10 महिने आम्ही तो कांदा जोपासला होता अगदी बरेचसे कष्ट घेऊन. परंतु ज्यावेळेस त्याची विक्री करायची वेळ येते त्यावेळेस त्याचं मग पुन्हा ग्रेडेशन केलं जातं.
आणि त्याच्यामध्ये बरेचसे व्यापारी मंडळी त्याचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेताना आपण आपल्याला मिळतं. की जी पिकं आपण शेतकरी वर्ष जगवतो, दीड दीड 2-2 वर्ष जगवतो, त्याचा जर आपल्याला हमी भाव मिळत नसेल किंवा त्याला सन्मानजनक, जसं रंगराजन समितीने देखील सांगितलेलं होतं किंवा आपल्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलेलं आहे की शेतीमध्ये ह्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं कुठल्याच एका शेतकरी वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलानं पूर्ण वेळ शेतीमध्ये राहिलं पाहिजे. मग ग्रामीण विकास होण्यासाठी मला वाटतं की आज मोर दॅन 70% आपण म्हणतो की आपले लोक हे शेतीविषयी किंवा ग्रामीण भागामध्ये डिपेंडंट आहेत. तर मग ही डिपेंडन्सी वाढत असताना एकीकडं दुसरीकडं त्या शेतीविषयीचं अट्रॅक्शन किंवा ऑब्विसली त्याच्यामध्ये जर लोकांना करिअर करायचंय परंतु त्याच्यामुळे जे काही साईड इफेक्ट्स होत आहेत किंवा तरुणांच्या आयुष्यावर जे काही परिणाम होत आहेत ते जर त्यांना भोगावे लागत असतील तर ते कशासाठी शेती करतील. मग छोटासा कुठल्याही कारखान्यात एखादा जॉब करतात दाखवण्यापुरता समजा. मग अशा पद्धतीच्या पण समस्या पुढे येत चाललेल्या आहेत. आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की ग्रामीण विकासामध्ये जर तरुणांची सक्रिय भूमिका घ्यायची असेल, अगदी राजकारणामध्ये गावात एखाद्याला राजकारण करायचं तर त्याला देखील कुठला तरी एक सस्टेनेबल अमाऊंट ऑफ फंड त्या ठिकाणी पाहिजे जो की तो त्याच्या फॅमिलीचा लुक आफ्टर करू शकेल, पूर्ण त्यांच्या चरितार्थासाठी त्याचा वापर करू शकेल. त्यासाठी आपल्याला अजून डिसेंट्रलाइज मॉडेल काय करता येतील, जसं आता टॉप इंडियाच्या माध्यमातून सोमजी तुम्ही सांगितलं की आमचा देखील उद्देश आहे की ग्रामीण भागातील जी काही सक्रिय तरुण पिढी आहे ती सोशो पॉलिटिकली असू द्यात किंवा अगदी कुठल्याही सोशल ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे असू द्यात, त्यांना कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये पॉलिटिकल प्रोसेसमध्ये आणून हा जो काही डिस्कोर्स आहे पॉलिटिकल तो चेंज करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. मलाही तेच म्हणायचंय की मग तरुणांनी थोडंसं शिक्षण घेतल्यानंतर फक्त नोकरी करणं हा उद्देश न ठेवता आपण ज्या भागातून येतो, ज्या गावामध्ये आपला जन्म झाला, ज्या लोकांच्या ज्या समाजामध्ये राहून आपण वाढलो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, याच्यासाठी देखील आपला एक अँगल असला पाहिजे आयुष्याचा, करिअरचा. आणि मग तसा अँगल ज्यावेळेस आपल्या विचारामध्ये येईल त्यावेळेस मग आपण त्या त्या करिअर पाथमध्ये कंटिन्यू करण्याचा सक्रिय विचार करू. मग अशा वेगवेगळ्या चळवळी आहेत की ज्या शेतकऱ्यांसोबत काम करतात, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, मग त्या फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील, अशामध्ये काही काम करू शकतो का. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत, बरेचसे तरुण आता आज नाशिक सारख्या भागामध्ये अगदी जगाच्या पातळीवर त्यांनी नाव कमवलंय, एक्सपोर्ट लेवलला काम करतायत. असे काही नवीन उपक्रम आपल्याला तरुणांच्या माध्यमातून करता येतील का. मला वाटतं मग ही सकारात्मक भूमिका असेल तरुणांची. नक्कीच, म्हणजे 70% शेती करणारा देश, जे सगळ्यात जास्त जर भारतातील जनता कोणत्या कामात गुंतली असेल तर वेगवेगळे अहवाल सांगतात की तो उद्योग किंवा ते काम म्हणजे शेती आहे. आणि त्याचप्रमाणे सरप्लस लेबर ची एक भेडसावती समस्या भारतापुढे आहे. अतिरिक्त कामगार आपण जे म्हणतो, तर त्या अतिरिक्त वर्गाला आपल्याला कशा चांगल्या कामाकडे वळवता येईल आणि त्यातून आपल्याला कसा विकास करता येईल याचा तुम्ही मूलमंत्र सांगितला की तरुणांना जर आपण योग्यरित्या प्रशिक्षण देऊन राजकारणात सक्रिय केलं तर नक्कीच ते वेगवेगळ्या माध्यमातून विकास साधू शकतात. आणि माझ्या मते जर प्रत्येकानं आपल्या गाव पातळीवर काम केलं तर एकंदरीत डिसेंट्रलाइज्ड किंवा विकेंद्रीकरणाच्या पद्धतीनं आपण विकास नक्की साधू शकतो. आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या द्वारे तुम्ही एक दौरा करताय महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत. मग तो दौरा करत असताना नक्कीच तुमच्या वेगवेगळ्या लोकांसोबत, तरुणांसोबत भेटी होत असतील, भरपूर लोकांशी तुम्ही सतत संवाद साधत असताल. तर मग तुम्ही या संवाद यात्राच म्हणेन मी याला. तर या दरम्यान काही विशिष्ट उपक्रम किंवा काही असे प्रकल्प बघितलेत का जे खूपच नाविन्यपूर्ण होते आणि ज्याचा तुम्हाला इथे उल्लेख करावासा वाटतो की
हे काहीतरी नाविन्यपूर्ण मी बघितलेलं आहे जे तरुणांनी सुरू केलेलं आहे. हा, असे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत की जे उल्लेखनीय काम तरुणांच्या माध्यमातून चाललंय. आता वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह प्रोजेक्ट जर सांगायचं म्हटलं तर स्वाभिमानी डेअरी नावाची डेअरी आज कोल्हापूर भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. की जी डेअरी आज गोकुळ सारख्या ब्रँड सोबत कम्पीट करते आणि म्हशीच्या दुधाला अगदी गोकुळपेक्षाही जास्त 1-2 रुपये दर त्या ठिकाणी स्वाभिमानी डेअरीच्या माध्यमातून मिळतोय. तर मला वाटतंय की चळवळीच्या माध्यमातून काम करणं म्हणजे फक्त प्रस्थापितांच्या विरोधात आंदोलन करणं किंवा आम्हाला हे काहीच मान्य नाही आणि आम्हाला वेगळीच व्यवस्था काहीतरी पाहिजे असते, अशा पद्धतीचं बोलणं एका बाजूला असताना कन्स्ट्रक्टिव्हली एक रचनात्मक काहीतरी काम उभं करणं आणि त्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळून ते लोक कशी गावाकडं शाश्वतरित्या एंगेज राहू शकतील याच्याकडं चांगल्या पद्धतीचं काम कोल्हापूर भागामध्ये स्वाभिमानी डेअरीच्या माध्यमातून चाललंय. आणि बऱ्यापैकी सगळे तरुण मंडळी त्याच्यामध्ये, शेतकऱ्यांची तरुण पोरं जे की छोट्या मोठ्या जॉबसाठी बाहेर जात होती आणि त्याच्यापेक्षाही जास्त सन्मानजनक मानधन त्यांना जर गावाकडे राहून शेती कौटुंबिक सगळ्या गोष्टी बघत बघत मिळत असेल तर मला वाटतं ते बेस्ट ऑप्शन त्यांच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट, मी तिकडे यवतमाळ भागामध्ये असताना आमचे मित्र आहेत त्यांनी सोयाबीनसाठी एक प्रोक्युरमेंट सेंटर त्या ठिकाणी ग्रामहित म्हणून सुरू केलेलं आहे. तर फक्त शेतकऱ्यांना एक शाश्वतरित्या त्या ठिकाणी बाजारमध्ये फसवणूक होते किंवा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची पिळवणूक होते अशी तक्रार करण्यापेक्षा आपण त्यांना पॅरलल मार्केट उभं करून देऊ शकतो का, की जे मार्केट मोर डिसेंट्रलाइज असेल. त्यांनी त्यांना शेतकऱ्यांना स्टोरेज सिस्टीम उपलब्ध करून दिली आहे अगदी माफक दरामध्ये. जसं आता विदर्भामध्ये आपण जर गेलो तर विदर्भामध्ये ओव्हरऑल फायनान्शियली शेतकऱ्यांची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रापेक्षा थोडीशी कमकुवत आहे असं पण म्हणू शकतो, की ज्यामुळे त्यांना आपलं जे काय सोयाबीनचं प्रोडक्शन असेल, कापसाचं प्रोडक्शन असेल किंवा जे काही पिकं ते उत्पादन करतात ते दीर्घकाळ आपल्या घरामध्ये स्टोअर करण्यासाठी अडचणी येतात. तर मग त्यांना स्टोरेजची फॅसिलिटी कमी दरामध्ये, माफक दरामध्ये कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिलेलं असेल. अशा पद्धतीचं काम मला वाटते की तरुणांनी अजून केलं पाहिजे, की आपल्या भागामध्ये जी काही पिकं आहेत किंवा जी काही चांगले उद्योग आहेत. आता आमच्या इकडे मान तालुक्यामध्ये बऱ्याचदा दुष्काळाची परिस्थिती आहे, माळरान आहे, जास्त काही शेतीला पूरक वातावरण नसल्यामुळे त्या ठिकाणी आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या तरुण पिढीने दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू केला आहे. अगदी घरोघरी आपल्याला जर्सी गायींचे मोठमोठे गोठे त्या ठिकाणी दिसतील. मला वाटतं की हे थोडंसं अपिलिंग आहे, की गावाकडे राहत असताना अगर शेतीमध्ये आपल्याला शाश्वत वाटतं की हे तोट्याचं आहे किंवा ते सस्टेन करू शकत नाही आपल्याला, तर मग त्याला जोडधंदा म्हणून आपण काय सिरियसली बघतोय, हा देखील एक प्रश्न आहे. बरोबर पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. स्वाभिमानी डेअरी, माझ्या मते हे नाव बरोबर असावं. तर त्या माध्यमातून युवकांनी एकत्र येऊन प्रस्थापित जे ब्रँड आहेत किंवा ह्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. टक्कर म्हणणार नाही, पण कॉम्पिटेटिव्ह पद्धतीने आपल्या दुधाला चांगला दर मिळावा. उद्देश हाच आहे की त्या शेतकऱ्याची हेळसांड नाही झालेली पाहिजे. वारंवार बरोबर. आपण बघत असतो की दुधाच्या दरासाठी शेतकऱ्यांची आंदोलने होतात आणि मग दुधाचे टँकर अडवले जातात आणि दूध रस्त्यावर सांडलं जातं. तर भरपूर लोकांना दूध रस्त्यावर सांडताना त्रास होतो, पण मग ज्यावेळी दुधाला भाव मिळत नसतो त्यावेळी मात्र ते शांत असतात. एकंदरीतच ह्याच्यात वेगवेगळ्या बाजू आहेत. आपण कोणत्याही बाजूचं समर्थन करत नाही, पण शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे या उद्देशाने युवक एकत्रित येतात आणि यशस्वीरित्या ते एक डेअरी चालवत आहेत. हे खूपच उल्लेखनीय काम म्हणता येईल. आता मी शेतकरी चळवळ आणि त्या संबंधित प्रश्नाकडे बोलतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये तुम्ही आहात. त्याला मी एक शेतकरी चळवळच म्हणेन. तर काही काळापूर्वी आपण जसं बघितलं की उत्तर भारतातील शेतकरी एकत्र येऊन 3 कृषी कायद्यांविरुद्ध लढले.
त्या काळामध्ये त्या शेतकरी चळवळीला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रस्थापित मीडिया माध्यमातून त्या शेतकरी चळवळीला वेगवेगळी बिरुदं लावण्यात आली. देशद्रोही म्हणण्यात आलं. अ, तर माझा हा प्रश्न असा आहे, की आता सध्या तुम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करता. तर भारतातली जी शेतकरी चळवळ आहे किंवा महाराष्ट्रातली जी शेतकरी चळवळ चळवळ आहे, अ, तिला कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतंय? अ, अ, तिला कोणते प्रश्न भेडसावतायत? याबद्दल जरा सांगता का? फार चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याचदा मला देखील माझे सर्व मित्र परिवार हा प्रश्न नेहमी विचारत असतात, की एक चांगल्या लेवलचं करिअर बाहेर सुरू असताना दिल्लीसारख्या ठिकाणी एक कम्फर्टेबल जॉबची संधी त्या ठिकाणी नेहमीच उपलब्ध असताना किंवा देश-विदेशात फिरून एक चांगलं प्रोफाईल स्ट्रॉंग असताना, चळवळीसारखा विषय की ज्याच्यामध्ये फार काही फायनान्शियली कुठलं रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल नसतात किंवा तेवढं ग्लोरिफिकेशनही नसते, की इतर पक्षांमध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. परंतु मला असं सांगायचंय की चळवळ कशासाठी महत्वाची आहे? आता उदाहरणं द्यायची झाली तर आता आपण म्हटलं की दुधाचं आंदोलन आहे किंवा ऊसाचं जे काही आम्ही आता सध्या डिमांड करतोय. चळवळीच्या माध्यमातून झालेला फायदा हा फार मोठ्या स्वरूपात असतो. जो की कुठल्याही, आता समजा आमच्यासोबत काय 1000-2000 शेतकरी या यात्रेमध्ये चालतायत. अगदी ते 5-6 हजार पर्यंतही जातात काही ठिकाणी. मोठी गावं असतात की ज्या ठिकाणी लोकांना चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. अशी लोक अगदी 10,000 पर्यंत लोक जॉईन करतायत. म्हणजे आजपर्यंत या 8 दिवस झाला आम्ही कंटिन्युअली रोज एक 30 किलोमीटरचा टप्पा पार करत त्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांना भेटी देतोय. लोकांची जनजागृती करतोय की शेतकऱ्यांनी एकत्र का आलं पाहिजे. तर मला वाटतंय की सगळ्यात महत्वाची चळवळीची गरज याच्यासाठी आहे की शेतकरी हा स्वतःच्या विषयी तेवढा सिरियस नाहीये. तो प्रोडक्शन करताना समजा ऊसासाठी दिवस रात्र आपलं कष्ट करतो, वेगवेगळी खतं टाकतो, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ झोकून देतो स्वतःला. परंतु ज्यावेळेस विकायची गोष्ट येते किंवा मार्केटिंगची गोष्ट येते त्यावेळेस त्याला लुटणारे एक ठराविक आपण म्हणतो की एक लॉबी आहे की ज्याच्यामध्ये तो शेतकरी थोडासा कमी पडतो आपल्या मार्केटिंग विषयी किंवा त्याला ते अवेअरनेस नसतोय. किंवा आपण पिकवलेल्या, समजा ऊसाचं उदाहरण दिलं तर आज ऊसामधून वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट्स आहे. आज रेड स्पिरिट सारखा विषय आहे, कोजन सारखी प्रणाली आहे की जी वीज निर्मिती करते, मोलॅसिस आहे, बगॅस आहे, असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ हे बाय प्रोडक्ट साखरेतून किंवा ऊसातून निघतात. परंतु त्याचा अल्टिमेटली मोबदला तो ऊस उत्पादन घेणाऱ्या व्यक्तीला न मिळता ही मधली जी काही कारखानदारांची किंवा प्रस्थापित ह्या ज्या व्यवस्थेच्या मध्ये असणारी जी काही सुशिक्षित मंडळी आहे ती त्याचा फायदा करून घेतात. आणि मग शेतकरी हा उपेक्षित तसाच राहिला जातो आणि त्याला अपेक्षित न्याय कधीच मिळत नाही. आणि म्हणून चळवळ महत्वाची आहे. आणि आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी आपल्या बापाच्या कामाला जर न्याय देण्यासाठी चळवळीचा विचार केला तर मला त्यात काही गैर वाटत नाही. आज मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे किंवा मी सुद्धा गावाकडे असल्यावर शेती पूर्ण वेळ बऱ्याचदा शेतामध्ये काम करत असताना मला ह्या गोष्टीची फार जाणीव होत असते की ज्यावेळेस आपण वर्ष एखादं पीक उभं करण्यासाठी जी मेहनत आपण घेतो त्या मेहनतीच्या रिटर्न्स मध्ये जर आपल्याला फायदा होत नसेल तर मग त्याचा आपल्याला थोडस गांभीर्याने विचार करावा लागेल. 20 वर्षापूर्वी अगदी पहिला आपण विषय 1972 मध्ये 1 तोळा सोनं आणि 1 क्विंटल कापूस हा एकाच दरानं आपल्याला मिळत होता त्या ठिकाणी. परंतु आज 2023 साली जर आपण कंपॅरिझन केलं तर कापसाच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि सोन्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्याचा कुठंच मेळ बसत नाही. एक 20 वर्षापूर्वी एखाद्या सरकारी नोकरदाराला किंवा प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्या एखाद्या चांगल्या पगाराच्या नोकरदाराला जो पगार होता तो पगार आज कमीत कमी 150 पटीने वाढला असं मी म्हणेन. परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न किंवा त्याला मिळणारा फायदा हा 10 ते 15 पटीनेच वाढलेला. आणि मग आपण पुन्हा कृषी प्रधान अर्थव्यवस्था आणि बळीराजा वगैरे ह्या संकल्पना थोड्याशा ग्लोरीफाय करतो. परंतु
शेतकऱ्याला अल्टिमेटली बळीचा बकरा करूनच ही व्यवस्था पूर्णपणे पुढे चाललेली आहे असं मला वाटतंय. आज कोल्हापूर सारखा जो काही ऊस बेल्ट आहे त्याच्यामध्ये देखील आज इनपुट कॉस्ट आणि या सगळ्या जर गोष्टी काढल्या तर शेतकऱ्यांना म्हणावं इतकं उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही. आज पावसाचे प्रमाण हे आपल्याला पाहतोय आपण की अचानक दुष्काळ सदृश परिस्थिती आल्यानंतर शेतकरी काहीच करू शकत नाही. जे काही उभं केलेलं पीक आहे ते सुद्धा जागेवर जळून जातं किंवा कमी किमतीमध्ये विकावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी पिळवणूक होते ती थांबवण्यासाठी तरुणांनी, सुशिक्षित मंडळींनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणं मला वाटतं काळाची गरज आहे. आणि आज या देशामध्ये जमीन हा असा रिसोर्स आहे की तो लिमिटेड आहे. लोकसंख्या किती वाढली तरी जमीन तेवढीच राहणार आहे. आपण कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये बघितलं की कशा पद्धतीनं मोठमोठ्या उद्योगधंद्यांना देखील टाळे लावावे लागले किंवा क्वारंटाईन केल्यानंतर नोकऱ्या सोडून लोकांना गावाकडे यावं लागलं. आणि मग शेती हा एक न्यू असा विषय होता की जिथे शेतकरी जाऊन पूर्ण वेळ स्वतःला मग्न करून घेऊ शकतो किंवा त्याला ती पोषण करण्याची व्यवस्था एक कायमच आपल्या सोबत असते. त्यामुळे शेतीकडं तरुणांनी थोडंसं गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फक्त विचार न करता आपलं काय व्हॅल्यू एडिशन टाकून आपल्या एक्सपिरियन्सचा काय फायदा करून आपण त्याच्यामध्ये वेगळं पण ठेवू शकतो याच्यावर विचार करा. नक्कीच. म्हणजे तुम्ही अगदी सोप्या भाषेत अ, गोष्टी सांगितलेल्या आहेत. शेतकरी चळवळीला भेडसावणारे प्रश्न, शेतकऱ्यांसमोर असलेले प्रश्न आणि त्याला आपण कशा पद्धतीनं सोडवू शकतो, या एकंदरीत गोष्टीबद्दल आपण बोललेलो आहोत. प्रश्नावली तशी खूप मोठी आहे. अजून भरपूर प्रश्न शिल्लक आहेत. पण आपल्याला वेळेचं सुद्धा भान ठेवावं लागेल. माझ्याकडचे प्रश्न थांबवून मी आपल्या प्रेक्षकांमधून कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत अशी त्यांना मी विनंती करतो. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात किंवा प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकले तरी चालतील. हॅलो. सोहम, आवाज येतोय का माझा? हा, येतोय आदिनाथ आवाज. हा. थँक्यू सर, तुम्ही बरेच ऍस्पेक्ट घेऊन ह्या टॉकमध्ये आले त्याच्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं. पहिल्यांदा मला तर असं वाटेल ते जे इस्रायल मधलं जे सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट जो आहे त्याची जे तुम्ही प्रकारे सांगितलं ते खूप भारी वाटलं. आणि तसं वॉटर मॅनेजमेंट आपल्या इंडियामध्ये आणणं पण खूप गरजेचं आहे. तर त्याच्या रिलेटेड माझा असा क्वेश्चन आहे की जर आपण बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता असते आणि तो चांगला पाण्याचा वापर करतो. पण काही शेतकरी असे पण आहेत जे कोरडवाहू आहेत, ज्यांच्या शेतामध्ये अजिबात पाणी नाही. तर इजमेंट ऍक्ट नुसार तर जी ग्राउंड वॉटरवर त्याचाच अधिकार असतो ज्याच्या शेतीच्या खाली पाणी आहे. त्याच्या शेतीच्या खाली पाणी नाही त्याचं काय? आणि ऍज अ ह्युमन राईट आपण बघितलं तर वॉटर ऍज अ ह्युमन राईट बघितलं तर सगळ्यांचे इक्विटेबल त्याच्यावर अधिकार आहे. तर हे इक्विटेबल जे जस्टिस आहे फॉर द वॉटर मॅनेजमेंट किंवा वॉटर ऍक्सेसिबिलिटी, तर ते आपल्याला कसं इन्शुअर करता येईल म्हणजे आताच्या परिस्थितीत? छान प्रश्न आहे. जसं आता आपण पाहतोय की ओव्हरऑल आज देशामध्ये सगळीकडे पावसाची फार कमतरता आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये इक्विटेबल वॉटर रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करत असताना सर्वात प्रथम मला वाटतंय की बदलाची सुरुवात ही स्वतःपासून व्हायला पाहिजे. अगदी आपण देखील घरातले डोमेस्टिक कन्झम्पशन असू दे आपलं किंवा शेतीमध्ये वापर करणारं पाणी आहे त्याच्यामध्ये वॉटर इंटेन्सिव्ह पिकं कमी घेत. म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हणून हिवरे बाजार गावाचं मला इथं मेन्शन करावं लागेल की 2017 मध्ये मी गेलो होतो हिवरे बाजार व्हिजिटला. आणि दिल्लीमध्ये आम्ही एकदा कार्यक्रमाला सन्माननीय पोपटराव पवार साहेबांना देखील त्या ठिकाणी होस्ट केलं होतं. तर त्यांनी देखील तोच मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता की गावामध्ये त्यांनी स्वतः लिमिटेशन घालून दिले की कुठलाही शेतकरी कितीही बागायतदार मोठा असू द्या तो अर्धा एकराच्या वर ऊस लावणार नाही. याचाच अर्थ काय की त्यांनी पहिल्यांदा वॉटर, तुम्ही म्हटला की ग्राउंड टेबल मध्ये जे काही वॉटर पाणी आहे ते सगळं त्याचा स्वतःचा अधिकार पण ते
नैसर्गिक न्यायाला धरून नाहीये बेसिकली. एक्सपेन्सिव्ह डझंट ऑलवेज मीन गुड असं एक ठिकाणी म्हटलंय. म्हणजे एखाद्याला जर महागडी यंत्रणा लावून म्हणजे बोरवेल काढून किंवा विहिरी बांधून एखादा शेतकरी ती इन्व्हेस्ट करतोय म्हणजेच तोच सगळा त्या पाण्याचा मालक आहे असंही त्याच्यामध्ये आपण न पाहता नैसर्गिक न्यायाच्या धोरणानुसार आपल्याला सर्वांचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. मग हिवरे बाजारमध्ये त्यांनी जे काही पाण्याचं नियोजन केलं ते त्या गावाच्या आदर्श होण्यामागचा गाभा आहे असं मला म्हणायचं. की त्याच्यामुळं अर्धा एकराच्या पेक्षा जास्त ऊस कोणी लावला नाही. इतरही पिकं गावाला घेता आली. दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी वाढीस आला, मका वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग ओव्हरऑल गावाचा वॉटर टेबल जो आहे तो रिचार्ज चांगला राहिला आणि दुष्काळी परिस्थिती देखील त्यांना कधीही अगदी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली नाही. आणि म्हणूनच हा सार्वजनिक सोशली थोडासा अँगल डोक्यामध्ये ठेवून प्रत्येकानं जर विचार केला तर मला वाटतं की तो सस्टेनेबल पर्याय असू शकतो पाणी मॅनेजमेंट करण्याचा. अगदीच सर. आणि ह्याच्या रिलेटेड मी एक टेक्निक पण बघितली होती जे मला शेअर करायचं वाटेल की बोरवेल पुलिंग नावाची एक टेक्निक होती. म्हणजे ज्याच्या शेतकऱ्याच्या म्हणजे शेतामध्ये बोर आहेत ते बोरवेल एकमेकांना कनेक्ट करून ज्याला पाणी नाहीये म्हणजे ज्याच्या शेतात पाणी नाहीये त्यांना ते उपलब्ध करून देणं. तर हे पण टेक्निक आपण कदाचित इम्प्लिमेंट करू शकतो. काही भागात आहे, कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रात पण काही भागात आहेत, जास्त नाहीये. बिलकुल. आणि आणि सेकंड क्वेश्चन मला ह्याच्या तुमचं नियोग इलेक्शन बद्दल पण खूप सारं काम आहे. तर जे आता रिसेंट डिबेट चालू आहे वन नेशन वन इलेक्शन, तर ह्याचे मी 2017ची रिपोर्ट वाचली होती. त्यामध्ये लोकल बॉडी इलेक्शन त्यांनी सायमल्टेनियस घेण्याचा असं काही त्यामध्ये ऍड केलं नाही. पण जर सपोज त्यांनी जर केलं म्हणजे लोकल बॉडीजचे पण इलेक्शन सोबतच घ्यायला त्यांनी जर असं आणलं समोर प्रपोजल आणलं तर त्याचं ह्या सायमल्टेनियस इलेक्शनचं लोकल बॉडी इलेक्शनवर कसा इम्पॅक्ट होईल ह्याबद्दल जाणायला आवडेल. सगळ्यात महत्वाचा विषय आहे सध्या. मला वाटतंय की जरी वन नेशन वन इलेक्शन ही प्रोसेस इम्प्लिमेंट झाली भविष्यामध्ये तरी ती फक्त विधानसभा आणि लोकसभेपुरतीच मर्यादित राहू शकते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्त कॉम्प्लिकेटेड पद्धती 3 टायर सिस्टीम म्हणजे जी पंचायती राज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये का तर त्याच्यामध्ये पक्षांची संख्या अमर्याद होऊ शकते. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॉलिटिकल डायनॅमिक्स हा वेगळा असणार आहे. तिथले वेगवेगळे क्षेत्रीय पक्ष असणार आहेत. मग त्या सगळ्या गोष्टींना आपण ईव्हीएम सारख्या प्रणालीमध्ये कसं मॅनेज करणार आहे हा देखील एक मोठा एक्झिक्युशनचा पार्ट आहे. दुसरी गोष्ट एवढ्या सगळ्या यंत्रणेला सोबत एक्झिक्यूट करणे इतकी मोठी यंत्रणाच आपल्याकडे उपलब्ध नाहीये. अगदी छोटस इलेक्शन ज्यावेळेस आपल्याकडे महानगरपालिकेचं किंवा आपण म्हणतो विधानसभेचं असतं त्यावेळी देखील कितीतरी यंत्रणा अगदी शिक्षकांपासून ते सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसर्सला आपण त्या ठिकाणी एंगेज करून घेत असतो. म्हणजे ज्यावेळेस एवढे मोठ्या प्रमाणात आपण म्हणतोय की वन नेशन वन इलेक्शन तर ते एक्झिक्युशन लेवलला कसं शक्य होणार आहे मला माहित नाही. कारण आता सध्या पाठीमागे एक ऑनलाईन परीक्षा झाली एंट्रन्स एक्झाम जी की टाटा कन्सल्टन्सीला आपण हे दिलं होतं टेंडर दिलं होतं सरकारनं. ती देखील बऱ्याच प्रमाणात सर्व्हर हँग झाल्यामुळे किंवा तांत्रिक इश्यू आल्यामुळं प्रोसेस डिस्टर्ब होतात. मला हेच म्हणायचं की अगदी तंत्रज्ञानावर आपण 100% विश्वास न ठेवता जे काही सध्याची 3 टायर मध्ये जे काही सुटसुटीत पद्धत आहे आपल्याकडे की जिथं अगदी लोकशाही व्यवस्थेला कुठलाही धक्का न लावता अतिशय सुंदर पद्धतीनं गावामध्ये पहा की गावामध्ये कुठल्याही इलेक्शनला पक्षाचं चिन्ह नसतं. ते चिन्ह कुठं सुरू होतं पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा. मग जर उद्या वन नेशन वन इलेक्शन जर प्रणाली आली तरी आपण मग गाव पातळीवरचे जे एकमेकाचे सलोख्याचे संबंध आहेत ते देखील पुन्हा पार्टीमध्ये वेगळे वेगळे विभागले जातील. आणि मग मला वाटतंय की जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अपेक्षित डेमोक्रेसी होती की फक्त मुंबई किंवा दिल्लीतल्या लोकांनी किंवा ठराविक डेमोक्रेटिक प्रोसेस मधून उभं राहिलेल्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी रूल न करता डिसेंट्रलाइज असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये महिलांना असू द्या किंवा वंचित घटकांना असू द्या सर्वच दुर्लक्षित सेक्शनला त्याच्यामध्ये सन्मानजनक स्थान मिळावं हा उद्देश ठेवून जे काही संविधानाची चौकट तयार केलेली आहे त्याला मला वाटतं कुठेतरी धक्का लागू शकतो.
नाही, अगदीच यामध्ये लॉजिस्टिकल इश्यूज पण आहेत, लीगल इश्यूज पण आहेत. आणि ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं की इलेक्शन हे एक काइंड ऑफ फेस्टिवल आहे गावातल्या लोकांसाठी, की जे फील करतात की वी आर कनेक्टेड विथ द स्टेट, राईट. तर बिलकुल. एक कल्टिवेशन ऑफ डेमोक्रेसीची एक इव्हेंट आहे असं म्हणू शकतो. तर अगदी त्याच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. अगदीच थँक्यू. छान वाटलं. थँक्यू. अ, आपण आय थिंक कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूयात आणि मी रोहित दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा शेवट करावा. धन्यवाद सोहम आणि धन्यवाद सूर्यभान सर. अ, कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना आभार प्रदर्शनाचा भाग जो आहे तुम्ही सध्या पार पाडतोय ती जबाबदारी आहे माझ्यावरती टॉप इंडियाकडून. सर्वप्रथम सूर्यभान जाधव सर आपले खूप खूप मनापासून आभार. तुम्ही एका हाकेवरती उभं राहिलाय जवळपास. अ, आपला कनेक्ट झाला मला आठवतं ज्यावेळी पहिल्यांदा सूर्यभान सरांबरोबर बोलणं झालेलं त्यावेळी सर कोल्हापूरच्या जवळपासच्या अंतरावरती त्यांच्या पक्षीय कार्यक्रमाच्या एका पदयात्रेमध्ये होते आणि संध्याकाळी आपण भेटलेलो आणि बोललेलो. त्यापासून बिलकुल. ते आजचा कार्यक्रम होईपर्यंत आपलं जे काही कोऑर्डिनेशन झालं आणि तुमच्या अनुभवामधून आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना जे काही ऐकायला मिळालं, ते खरंच खूप प्रेरणादायी होतं. अ, त्यामुळे तुमचे खूप खूप सारे आभार टॉप इंडिया टीमकडून. दुसरे आभार आहेत टॉप इंडिया टीमचे. गेले कित्येक दिवस हे कोऑर्डिनेशन चाललंय तुमच्याबरोबर तुम्हाला कनेक्ट होण्याचं तिथपासून तर हा प्रोग्राम रन करेपर्यंत. प्रत्येकानं आपापला बिलकुल. खारीचा वाटा जो होता तो चांगला उचललेला आहे. त्याबद्दल त्यांचंही खूप खूप सारे आभार आहेत. तिसरे आभार आहेत महत्त्वाचं सगळ्यात, की जे आमचा श्रोतावर्ग आहे. जे आत्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कदाचित हा इंटरव्ह्यू बघत आहेत आणि याशिवाय अजूनही खूप लोक असतील जे हा इंटरव्ह्यू पुढेही बघतील. आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून वगैरे. तर या डायरेक्टली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या टॉप इंडियावरती भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आणि आमच्या हितचिंतकांचं मनापासून आभार आहे. अ, असं एकंदरीत सर्वांचे आभार मी पुन्हा एकदा व्यक्त करतो. टॉप इंडिया टीम सर्वांच्या ऋणात राहील आणि असेच चांगले चांगले कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन येईल. अशी मी आशा पण व्यक्त करतो किंवा असं आश्वासनही देतो टीमच्या वतीनं आणि हा कार्यक्रम इथे थांबूया किंवा थांबवतोय असं जाहीर करतो. धन्यवाद पुन्हा एकदा. चालेल. थँक्यू. धन्यवाद. कार्यक्रमात जॉईन झाल्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो. टॉप इंडियाच्या सोशल मीडियावर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशा कार्यक्रमासाठी आपण पुन्हा एकदा पुन्हा एका रविवारी भेटू. धन्यवाद.